आपले आदरणीय खटेक सर यांच्याकडे भजन संध्या, हरिपाठ, गीतापाठ या अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे। सरांनी मला आवर्जून सांगितलं की तुला यायचं आहे, पण सुरुवातीला मला वाटलं की आता कार्यक्रम तर आहे, आता आपले जे याचे संयोजक आहेत आदरणीय भाऊसाहेब घोटमरे, हे विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असतात याची मला कल्पना होती, पण मी प्रत्यक्षात पाहिलं नव्हतं। परंतु आज जेव्हा मी इथे कार्यक्रमाला आलो आणि जेव्हा हा कार्यक्रम बघितला तर माझ्याजवळ तर आज बोलण्यासाठी शब्दच नाही आहे। आणि त्याच्यातही सरांनी मला विनंती केली की तुम्ही आज 2 शब्द बोला। काय बोलावं, पण तरी मी बोलणार आहे, माझ्या मनात जे काही आहे ते मी आज इथे बोलणार आहे। तर आजच्या या गीतापाठ, भजन संध्या, हरिपाठच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय नरेंद्रजी ढाके साहेब, रोडे साहेब, दिलीप भाऊ धोंडे, वामनरावजी, राऊत सर, लाडेकर सर, पुरुषोत्तम भैया, आदरणीय वरिष्ठ मंडळी आणि छोटे चिमुकलेगण जे आज इथे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत। तर सरांनी मला बोलायला सांगितलं तर मी थोडा विचारच केला की आज आपण जिथे भारतामध्ये आहोत, सगळ्यात जास्त लोकसंख्या आपली भारताची आहे आणि पंतप्रधान मोदीजींनी म्हटलेलं आहे की 2040 पर्यंत आपला भारत देश हा जगात सगळ्यात समोर असेल, कारण सगळ्यात जास्त युवा पिढी आपल्या भारतात आहे। मग आता युवा पिढी राहिल्याने होत नाही, तर त्या युवा पिढीला योग्य मार्गदर्शन, योग्य संस्कार देणं गरजेचं आहे। म्हणून आज सगळे लोक आपण बघितलं, आपण इतर जगाच्या तुलनेत आपण विकासाच्या दिशेने झेप घेतलेली आहे, पण तो विकास कसा करायचा त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे ती आपली तरुण पिढी आणि जे हे चिमुकले आज आपल्या बालवयातून तारुण्याकडे जाणार आहे यांना योग्य संस्कार देणे। आणि आजच्या मी ह्या कार्यक्रमातून तर असा प्रभावित झालो की मला काही शब्दच इथे कळत नाही आहे। आदरणीय प्रमोदजी घोटमरे साहेबांनी शस्त्र आणि शास्त्र याचा वापर कसा करावा, शस्त्राशिवाय शास्त्राला किंमत नाही, शास्त्राशिवाय शस्त्राला किंमत नाही। आणि ह्या दोघांचं जेव्हा आपण योग्य प्रकारे उपयोग करून घेतो तेव्हा नक्कीच आपण आपल्या समोरच्या जगामध्ये आपण प्रगती करून दाखवूया। आता मी बोलतो आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये यातील काही विद्यार्थी आमच्या शाळेतले आहेत। मागील काही महिन्यापासून बघतो आहे की छोटे छोटे विद्यार्थी मला सांगतात कराटेचा जो आहे तायकांडोचा ड्रेस टाकून ते जातात, मला सांगतात, विचारतो मी कुठे जातो, आम्ही घोटमरे सरांकडे चाललो। पण तिथे सगळ्यांचा नंबरही लागणं कठीण आहे। असं ते समाजकार्य तिथे करत आहेत ज्याची आज आपल्या समाजाला खूप मोठी गरज आहे। आज आपण जो कार्यक्रम इथे बघितला, इथे या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सुद्धा गायलेलं आहे, त्याचबरोबर सांस्कृतिक आपली झलक सुद्धा यामधनं दाखवलेली आहे। अध्यात्म, विज्ञान, सर्जनशीलता, नवीन काही करून दाखवण्याची जी क्षमता त्यांच्यामध्ये आहे त्याचं सगळ्यांचं दर्शन आपल्याला ह्या छोट्या कार्यक्रमातून झालेलं आहे। आपण भजन, कीर्तन, सत्संग या कार्यक्रमाला जातच असतो, त्याच्यामधूनही वेगळा आनंद मिळतो, पण आजचा जो आनंद होता तो काही वेगळा आहे। जी टीम आहे हे सगळे छोटे विद्यार्थी आहेत, ते स्वतः त्यांचे वाद्य इथे वाजवत आहे, भजन म्हणत आहे, देशभक्तीपर गीत
यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे हे म्हणजे कौतुकाची बाब आहे की ज्या एका कार्यक्रमामध्ये आपल्याला सर्व काही पाहायला मिळालेलं आहे, कुठेच जायची गरज नाही आहे आणि हे सगळं शक्य झालेलं आहे ते आदरणीय भाऊसाहेब बोतमारे यांच्या मार्गदर्शनातून. त्यांनी आता ही जी टीम बनवलेली आहे, ही टीम जी आहे म्हणजे त्यांचा काही उद्देश नाही आहे, काही त्यांचा स्वार्थ नाही आहे की मला याच्यातून काही पैसे मिळणार आहे की मला पुढे इलेक्शन मध्ये उभं राहायचं आहे, काहीही स्वार्थ नाही. अगदी निस्वार्थपणे केलेली ही सेवा आहे. विद्यार्थ्यांना अगदी म्हणजे त्यांच्या घरी ठेवतात. सरांची इंग्रजी भाषेवरची कमांड खूप जोरदार आहे, स्वतः टायकांडोचे टीचर आहे आणि अध्यात्म, सत्संग, त्याचबरोबर विज्ञान याची जोड घालत ते शास्त्र आणि शस्त्र हे दोघांचा योग कसा करून आणावा हे ती इथे शिकवत आहे आणि ते संस्कार विद्यार्थ्यांना देत आहे. आज तुम्ही बघितलेलं आहे, हे चिमुकले आहेत आपल्या इथे, ते नक्कीच काहीतरी भविष्यात आपलं चांगलं करतील, कारण की आजची युवा पिढी आणि ही लहान मुलं जी आहे ते मोबाईलकडे वळलेले आहेत. मोबाईलचा अतिशय जास्त वापर होत चाललेला आहे, पण यातूनही वेळ काढत ह्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचं काम आदरणीय भाऊसाहेब करत आहेत. त्यांना योग्य संस्कार, आई वडिलांचे जे ऋण आहे ते कसे फेडावे, त्यांचा आपण आदर कसा करावा, इतरांशी कसं बोलावं, ह्या सगळ्या गोष्टी त्या इथे यांच्याकडनं शिकवल्या जात आहे. त्यांचे धडे त्यांना दिले जात आहे. म्हणजे एकंदरीत सर्व कलागुण ह्या विद्यार्थ्यांमध्ये कसे येतील याचा आटोकाट प्रयत्न ते करत आहे आणि हे करायला खूप हिंमत लागते हो, काही साधारण काम नाही आहे. आपल्यासारख्यांनी हे जमाचं नाही. आपण करू शकतो पण एक मर्यादेमध्ये, पण ते मर्यादेच्या पलीकडे जाऊन करतात आणि त्याचं फळ नक्कीच त्यांना मिळेल असं त्यांचं अलौकिक कार्य जे आहे ते आपण इथे पाहिलेलं आहे. आज आपण जेवढे लोक आहोत, मला वाटते येत्या काळामध्ये याचं स्वरूप खूप मोठं असेल. म्हणजे इथे लोकांची गर्दी जी मावणार नाही, एवढे लोक राहतील असा आगळा वेगळा उपक्रम मी तर सावनेरमध्ये तर बघितलं नाही आतापर्यंत. कोणी केला असेल कदाचित नागपूरमध्ये असेल, मला त्याची कल्पना नाही, कारण की मीच आज इतक्या भाऊसाहेबांच्या जवळ राहून मी स्वतः आज पहिल्यांदा त्यांच्याशी इथे परिचय झालेलो आहे. असं आता माझ्याकडे शब्दच नाही आहेत. म्हणजे एवढं जोरदार कार्य आहे, वेळात वेळ काढून. म्हणजे आपण तर आपल्या जीवनामध्ये गुंतलेलो असतो, कामं आपल्यालाही असतात, पण त्यातूनही वेळात वेळ काढून हे सगळं कार्य करणं म्हणजे काही साधारण बाब नाही आहे. आणि त्याच्यामध्येही फक्त भजनच विद्यार्थ्यांना ते शिकवत नाही आहे, तर विज्ञान, अध्यात्म, शास्त्र, शस्त्र, कला या सगळ्यांचं ज्ञान ते आपल्या या छोट्याशा कार्यामधून इथे प्रदर्शित करीत आहे आणि हे खूप मोठं कार्य आहे. आणि याकरता मी इथे आदरणीय नरेंद्रजी ढाके साहेब यांना इथे आमंत्रित करतो. त्यांना विनंती करतो की ते आजच्या या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय श्री भाऊसाहेब बोतमारे यांचं शाल व श्रीफळ देऊन सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर कोणतंही कार्य जर पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एका ग्रुपमध्ये कार्य करावं लागतं, सहकार्याने कार्य करावं लागतं की जे कठीण कार्य जे असतं ना ते अगदी सहज आणि सोपं होऊन जातं. तर सरांच्या या टीम मध्ये सहभागी असणारे विद्यार्थी जे
त्यांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहे. पाऊस असो, ऊन असो, वारा असो, थंडी असो, त्यांच्या सोबत आहेत आणि तेही त्यांच्या सोबत आहे, पूर्ण जीव ओतून त्यांच्या सोबत आहेत. तर अशा विद्यार्थ्यांनी जी आज आपल्याला सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कलांची इथे आपल्याला झलक दाखवली, त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण इथे एक नोटबुक आणि पेन देऊन त्यांचा आपण इथे गौरव करणार आहोत. तर मी आदरणीय नरेंद्रजी ढाके साहेब यांना विनंती करतो की या सर्व विद्यार्थ्यांना पेन आणि नोटबुक देऊन त्यांचं इथे गुणगौरव तसेच कौतुक केलं जाईल. आदरणीय पुरुषोत्तमजी पटेल यांना मी विनंती करतो की ते सुद्धा इथे येतील आणि या चिमुकल्यांचं ज्यांनी इथे खरोखर एक वैशिष्ट्यपूर्ण कलागुण दाखवलेला आहे, या चिमुकल्यांचा इथे सत्कार गुणगौरव केला जाईल. नक्कीच हे विद्यार्थी जे आहेत आपली भावी पिढी इथे घडवण्याचं कार्य इथे होत आहे. रोडे भाऊ, प्रदीपजी रोडे भाऊ, आदरणीय दिलीपजी धुंदे इथे येतील आणि या चिमुकल्यांचं इथे कौतुक गुणगौरव करतील. आदरणीय वामन भाऊ हे सुद्धा इथे येतील. चर्जन सर हे सुद्धा इथे येतील आणि या चिमुकल्यांचं इथे कौतुक करतील. हो या हो हा लेडीज या ना मॅडम, या चालू मॅडम, या ना ताई या.